नमस्कार मित्रो, आज आपण फिनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. याच्या अगोदर आपण काही केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या, ज्या केमिकल प्रॉपर्टीज विच आर टेक्स प्लेस बाय इन्व्हॉल्विंग द OH ग्रुप ऑफ फिनॉल. फिनॉलचा OH ग्रुप इन्व्हॉल्व करून आपण ज्या रिॲक्शन बघितलात, मग त्याचा आपण ॲसिडिक नेचर आपण बघितलात, बाकीच्या सर्व रिॲक्शन रिडक्शन पाहिलात, ऑक्सिडेशन आपण पाहिलात. नाउ टुडे डिस्कस अबाउट द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल बाय इन्व्हॉल्विंग द बेन्झीन रिंग ऑफ दिस मॉलिक्यूल. त्या मॉलिक्यूलचा जर बेन्झीन रिंग इन्व्हॉल्व होत असेल तर तो आपल्याला कोणत्या प्रकारच्या केमिकल प्रॉपर्टी दाखवतो, याच्यावरचं आजचं लेक्चर असेल पहा. त्यासाठी आपण लक्षात ठेवायचं पहा, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल्स बाय इन्व्हॉल्विंग बेन्झीन रिंग इन्व्हॉल्व करून आपल्याला हा फिनॉल्स आपल्याला कशा पद्धतीनं केमिकल प्रॉपर्टीज दाखवतो याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. जनरली द फिनॉल्स कॅन इन्व्हॉल्व द बेन्झीन रिंग ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन्स विच शोज द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपल्याला फिनॉल हा बेन्झीन रिंग इन्व्हॉल्व करत असतो त्यावेळेस आपल्याला तो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हा प्रकारची रिॲक्शन आपल्याला दाखवत असतो. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवत असताना द प्रेझन्स ऑफ OH ग्रुप ऑन बेन्झीन रिंग which activate the only ortho and para position of बेन्झीन रिंग. मग आपल्याला ज्यावेळेस आपल्याला OH ग्रुप एखाद्या बेन्झीन रिंगवर असतो विच ॲक्टिवेट, यांना आपण ॲक्टिवेट द ऑर्थो अँड पॅरा पोजिशन ऑफ बेन्झीन रिंग असं आपण त्याला म्हणतो. आणि म्हणून आपण फिनॉल्स आर ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणून आपण ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप का असतो, तो रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण जर बघितला तर रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये आपण पाहतो इलेक्ट्रॉन डेन्सिटी ॲक्वायर्स ऑन द 2, 4 and 6 पोजिशन. दॅट इज द अवेलेबल ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी विच इज युजफुल फॉर द अटॅकिंग ऑफ इलेक्ट्रोफिल्स ऑन ओनली द ऑर्थो अँड पॅरा पोजिशन. देअरफॉर दीज आर कॉल्ड द ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. तर ते जर रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण जर बघितलात तर तुम्हाला मी रेझोनन्समध्ये शिकवलेलं आहे पहा की या रेझोनेटिंग स्ट्रक्चरवर आपल्याला जर हा तुमचा OH ग्रुप असेल तर या OH ग्रुपमधला तो तर फिनॉली याच्यापेक्षा मोर स्टेबल कोण असतो, फिनॉक्साइड आयन्स असतो, तो H पॉझिटिव्ह आयन्स आपल्याला देणार असेल आणि त्यामुळे इथं निगेटिव्ह चार्ज आपल्याला पाहायला मिळतो पहा. यामध्ये होतंय काय पहा, तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर होत असताना इथला तुम्हाला काय होईल, डबल लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स या कार्बन ऑक्सिजनमध्ये येतो. त्यावेळेस तुम्हाला इथली इलेक्ट्रॉन डेन्सिटी या कार्बनवर येते, म्हणजे सेकंड कार्बन आयटमवर येते, म्हणजेच आर्थो पोझिशनवर येते. आणि त्यापासून तुम्हाला एक इलेक्ट्रॉन डेन्सिटी विच ॲक्वायर्स ऑन द दिस आर्थो पोझिशन. मग यावेळेस आपल्याला हा डबल बॉन्ड असेल, नेक्स्ट आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघितलात तर इथली इलेक्ट्रॉन डेन्सिटी इथं जाते आणि ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपल्याला इथे येते. त्यापासून एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतो आणि तो रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल पहा, तर हा डबल बॉन्ड इथं निगेटिव्ह चार्ज असेल, हा डबल बॉन्ड ऑक्सिजन असेल. याला आपण म्हणतो पॅरा पोझिशन इलेक्ट्रॉन डेन्सिटी. त्यानंतर पहा थर्ड आपण काय म्हणता, इथली इलेक्ट्रॉन डेन्सिटी इथं जाते, ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी इथं येईल आणि त्यानुसार तुम्हाला एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला मिळतो. हा डबल बॉन्ड इथं निगेटिव्ह चार्ज आपल्याला मिळतो, हा डबल बॉन्ड हा आर्थो पोझिशनला, पुन्हा निगेटिव्ह चार्ज कुठं येतो, आर्थो पोझिशनला येतो. आणि त्यानंतर फायनली आपण काय पाहता, इलेक्ट्रॉन डेन्सिटी इथं जात असेल तर हा इलेक्ट्रॉन्स कॅन गेट द ऑक्सिजन आयटम अँड फॉर्मेशन ऑफ दिस प्रिव्हियस मॉलिक्युल्स. म्हणजेच हा तुमचा डबल बॉन्ड, हा तुमचा सिंगल बॉन्ड, हा निगेटिव्ह चार्ज आणि इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मिळतो. या जर 1 आणि 2 आणि 3 या 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चरला आपण जर पाहिलात तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी नथिंग बट द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स यांच्यावर इलेक्ट्रॉन पेअर आपल्याला मिळतो आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपल्याला आर्थो पॅरा पोझिशनवर आपल्याला मिळते. आणि म्हणून आपण असं म्हणतो वेन द एनी बेन्झीन रिंग्स विच आर सबस्टिट्यूटेड बाय द OH ग्रुप विच ॲक्टिवेट द आर्थो अँड पॅरा पोझिशन, therefore the OH group is ortho and para directing group. आपण त्यांना म्हणतो ॲक्टिवेटिंग ग्रुप असं म्हटलं जातं. आणि म्हणून आपण OH ग्रुप जेव्हा बेन्झीन रिंगवर असतो विच ॲक्टिवेट द आर्थो अँड पॅरा पोझिशन,
तो काय करतो, पॅरा पोझिशन आणि आर्थो पोझिशन तो ॲक्टिवेट होतो. आणि म्हणून इथून पुढं काय लक्षात ठेवायचं आहे, ज्या ज्या वेळेस आपण फिनॉलची रिॲक्शन कराल त्यावेळेस तुम्हाला सबस्टिट्यूशन एक तर आर्थो पोझिशनला किंवा पॅरा पोझिशनला घडणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दिस OH ग्रुप प्रेझेन्स असल्यामुळं. आणि त्यामुळं काही केमिकल रिॲक्शन्स आपण पाहणार आहात. त्या केमिकल रिॲक्शनमध्ये आपण काय पाहतोय पहा. तर पहिल्यांदा आपण डिस्कस करू. पहिली रिॲक्शन जी असेल तर बाय इन्व्हॉल्विंग द बेन्झीन रिंग फिनॉल्स कॅन अंडरगो द हॅलोजिनेशन. जर आपण पहिली केमिकल प्रॉपर्टी आपण पाहिलात तर त्याला आपण काय म्हणतोय पहा, हॅलोजिनेशन असं म्हणू. पहिली रिॲक्शन आपण पाहता हॅलोजिनेशन ऑफ फिनॉलचं जर आपण हॅलोजिनेशन आपण करत असाल तर हॅलोजिनेशन आपण करत असताना आपल्याला नेमका काय प्रकार घडतो पहा. जनरली आपण ब्रोमिनेशन करतो अँड दिस रिॲक्शन्स आर टेक्स प्लेस इन 2 वेज इन प्रेझेन्स डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ सॉल्वंट. सॉल्वंटच्या नेचरवर डिपेंड आहे आणि त्यानुसार सॉल्वंटचे 2 नेचर आपल्याला माहिती आहेत. एक असेल पोलार आणि दुसरा असेल नॉन पोलार. असे 2 तुम्हाला नेचर आपल्याला सॉल्वंटचे आपल्याला पाहायला मिळतात. अँड दिस हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल्स विल बी ऑब्टेन डिफरंटली बाय इन प्रेझेन्स ऑफ डिफरंट सॉल्वंट. वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्वंट आपण जर वापरलात तर ते तुम्हाला वेगळ्या प्रकारचे काय मिळतील पहा, तर प्रोडक्ट आपल्याला मिळतात. जसं आपण पुढं पाहतोय पहा. पहिल्यांदा आपण याच्यामध्ये हे जर बघितलात तर इन प्रेझेन्स ऑफ पोलार सॉल्वंट म्हणजे ज्याला आपण वॉटर मॉलिक्यूल आपण त्याला म्हणतो, राईट. हा वॉटर मॉलिक्यूल प्रेझेन्स असताना मग ब्रोमिनेशन होत असताना एखाद्या फिनॉलची रिॲक्शन ब्रोमिन लिक्विडचाच अर्थ होतो इन प्रेझेन्स ऑफ वॉटर दॅट इज द पोलार सॉल्वंट अँड विच गिव्ह द व्हाईट प्रिसिपिटेट ऑफ 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल अँड देन दिस रिॲक्शन्स विल बी टेक्स प्लेस बाय द ब्रोमिनेशन ऑर पॉलिसबस्टिट्यूशन. म्हणजे तुम्हाला पॉलिसबस्टिट्यूशन आपल्याला घडत असतं. का घडतं त्याच्यावर आपण चर्चा करू. पण पहिल्यांदा लक्षात घ्या की एखाद्या फिनॉलसोबत आपण जर ब्रोमिन मॉलिक्यूलची रिॲक्शन आपण करत असताना इथं जर आपण 3 मॉलिक्यूल्स आपण घेतलात आणि इन प्रेझेन्स तुमचा जर वॉटर असेल किंवा इथं ब्रोमिन लिक्विड असं जरी म्हटलं असेल किंवा ब्रोमिन वॉटर जरी म्हटलं असेल तरी आपण हीच रिॲक्शन आपण करत असतो. मग ही रिॲक्शन केल्यानंतर तुम्हाला एक व्हाईट प्रिसिपिटेट प्रोडक्ट आपल्याला मिळतो आणि तो म्हणजे कोणता असेल पहा. हा तुमचा OH ग्रुप आणि हा BR आणि त्यानंतर हा तुमचा BR असेल आणि प्लस हा तुमचा 3 मॉलिक्युल्स ऑफ HBr आपल्याला मिळतो. आणि याच्यामध्ये पहा इथला हायड्रोजन गेला तिथं BR येतो, इथला हायड्रोजन गेला तिथला BR येतो, इथला हायड्रोजन गेला तिथं BR येतो. यालाच आपण म्हणू पहा व्हाईट प्रिसिपिटेट ऑफ 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल असं तुमचं एक प्रोडक्ट आपल्याला फॉर्मेशन होतो. ही आपण ब्रोमिन लिक्विडबद्दल बोलतोय. पण हीच रिॲक्शन जर आपण नेक्स्ट आपण पाहता ज्याला इन प्रेझेन्स ऑफ नॉन पोलार सॉल्वंट. मग नॉन पोलार सॉल्वंट जर विचारात घेतला तर नॉन पोलार सॉल्वंट कोण असतील तर त्यासाठी आपल्याला माहीत असावं की कार्बन डायसल्फाईड असेल किंवा एखादा तुमचा क्लोरोफॉर्म असेल किंवा एखादा तुमचा कोण असेल पहा एक CCl4 असेल. तर यांना आपण काय म्हणतोय पहा नॉन पोलार सॉल्वंट असं म्हणतात. मग हा जो बेन्झीन असेल तर नॉन पोलार सॉल्वंट आपल्याला मिळतो व्हॅन द एनी फिनॉल्स विच अंडरगो द ब्रोमिनेशन इन प्रेझेन्स ऑफ कार्बन डायसल्फाईड और कार्बन टेट्राक्लोराइड्स टू फॉर्म द आर्थोब्रोमोफिनॉल अँड पॅराब्रोमोफिनॉल इन विच द पॅराब्रोमोफिनॉल इज द मेजर प्रोडक्ट. मग आपल्याला ही जी सिंपल रिॲक्शन असेल तर त्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा हा तुमचा काय असेल हा OH ग्रुप असेल. याच्यासोबत आपण Br2ची रिॲक्शन करताना जर आपण कार्बन डायसल्फाईड घेत असाल तर त्यावेळेस याला आपण नॉन पोलार सॉल्वंट असं म्हणतो. त्यापासून तुम्हाला मोनो सबस्टिट्यूशन आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला हा OH ग्रुप असेल, हा Br आणि प्लस हा तुमचा नेक्स्ट जो प्रोडक्ट असेल तर तो तुमचा असेल OH आणि हा BR असेल. याला आपण ब्रोमोफिनॉल असं म्हणतो आणि याला आपण आर्थोब्रोमोफिनॉल आपण त्याला म्हणू. याच्यातला मेजर प्रोडक्ट कोणता असेल तर हा मेजर प्रोडक्ट असतो, हे लक्षात ठेवा. मग आता बघा ही जी 2 रिॲक्शन तुमच्या समोर आहेत, एक तुम्हाला 3 वेळेस सबस्टिट्यूशन एकाच वेळेस झालं, इथं तुम्हाला मोनो सबस्टिट्यूशन होतं. याला आपण काय म्हणू पहा पॉली सबस्टिट्यूशन आणि याला आपण म्हणतो मोनो सबस्टिट्यूशन.
आता पॉली सबस्टिट्यूशन आणि मोनो सबस्टिट्यूशन का होतं? दे आर डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ सॉल्वंट. नेचर ऑफ सॉल्वंट आपण त्याच्यावर म्हणतो. आता का होतं हे वॉटर प्रेझेन्स असताना पॉली सबस्टिट्यूशन का होतं? त्याचं कारण आपण सांगतोय पा, वेन द एनी फिनॉल्स विच आर कम इन कॉन्टॅक्ट विथ द पोलार सॉल्वंट विच इझिली आयोनाइज अँड विच प्रोड्युसेस द H positive ions and presence of more stable phenoxide anions, and this phenoxide anions which carries the negative charge, and this negative charge the electron density can give the more resonating structure or easily resonating structure, and which activate the more positions of the benzene ring, and therefore they can give the polysubstitution. Polysubstitution आपल्याला का दाखवतो पा, कारण फिनॉल हा जर एखाद्या पोलार सॉल्वंटमध्ये आला तर याचं आयोनायझेशन लवकरात लवकर होतं. त्यामुळं ऑक्सिजन हा निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन आयटम हा त्या बेन्झीन रिंगला मोर ॲक्टिवेट करत असतो आणि त्यामुळे तुम्हाला पॉलीसबस्टिट्यूशन आपल्याला घडत असतं. आणि जर आपण एखादा नॉन पोलार सॉल्वंट आपण जर घेतला तर त्यामध्ये फिनॉलचं आयोनायझेशन डिफिकल्टली होतं, आणि फिनॉलचं आयोनायझेशन डिफिकल्टली होत असेल तर फिनॉक्साइड आयन्स कमी प्रमाणात बनतो, आणि जर फिनॉक्साइड आयन्स कमी प्रमाणात बनत असेल तर दिस ऑक्सिजन आयटम्स डज नॉट ॲक्टिवेट द ऑल द पोझिशन्स ऑन द बेन्झीन रिंग, आणि त्या बेन्झीन रिंगवरच्या सर्व पोझिशन्स तो ॲक्टिवेट करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला वॉटर हा सॉल्वंट असताना मोर सबस्टिट्यूशन होतं, आणि इन ॲब्सेन्स ऑफ पोलार सॉल्वंट दे कॅन गिव्ह द मोनो सबस्टिट्यूशन. हे त्याच्या मागचं कारण आहे. हे कशामुळे होत असेल तर त्याचं कारण आपण काय लिहू शकता, ड्यू टू मोर आयोनायझेशन ऑफ फिनॉल, आणि फिनॉलचं मोर आयोनायझेशन होतं आणि त्यामुळेच तुम्हाला पॉलीसबस्टिट्यूशन होतं. इथं लेस तुम्हाला आयोनायझेशन होतं आणि त्यामुळे आपल्याला लेस टाईम आपल्याला काय मिळेल पा, सबस्टिट्यूशन आपल्याला मिळतं. हे एक ब्रोमिनेशन आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर आपण नेक्स्ट आपण पुढची जर आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण फिनॉलची बघितलात तर ती असेल पा सल्फोनेशन. नेक्स्ट आपण पुढं पाहता सल्फोनेशन. तर पुढची जी रिॲक्शन असेल ज्याला आपण म्हणतो सल्फोनेशन. तर हे सल्फोनेशन आपल्याला कधी कुणामुळे होणार आहे पा, तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा तुमचा सल्फोनेटिंग एजंट्स म्हणून आपण उपयोगात आणतो. आणि यामध्ये पण आपल्याला काय मिळेल पा, तर याच्यातला तुम्हाला मेजर प्रोडक्ट हा पॅरा हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड हा तुम्हाला मेजर प्रोडक्ट आपल्याला मिळतो. बट दिस रिॲक्शन इज डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. ही टेम्परेचर डिपेंडंट रिॲक्शन आहे. ॲट लोअर टेम्परेचर विच गिव्स द आर्थो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट अँड ॲट हाई टेम्परेचर विच गिव्स द पॅरा सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट, अँड मेजर प्रोडक्ट इज द पॅरा सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट. फार सिंपल रिॲक्शन आहे. त्यामुळे आपण काय म्हणतोय पहा, हा तुमचा जो फिनॉल असेल तर या फिनॉलसोबत आपण जर H2SO4 ची रिॲक्शन आपण करत असाल, इथं जर आपण 293 केल्विन टेम्परेचर आपण घेतलात आणि त्यावेळेस आपल्याला इथं तुम्हाला H2SO4 आपण घेतला तर यापासून तुम्हाला तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर तो प्रोडक्ट आपल्याला हा OH आणि हा SO3H ग्रुप आपल्याला मिळतो. कारण आपण जर बघितला तर H2SO4 मी असं लिहू शकतो, SO3H आपण लिहू शकता, बरोबर आहे. याच्याजवळचा हायड्रोजन आयटम हा हायड्रोजन आयटम आणि हा OH ग्रुप कंबाईन होतो आणि त्या ठिकाणी काय येतो, SO3H ग्रुप येतो. यालाच आपण काय म्हणतोय पहा, आर्थो हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. याला आपण म्हणू आर्थो हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड असं आपण त्यांना म्हणू. हे कधी मिळतो, लोअर टेम्परेचरला. याला आपण काय म्हणू, लो टेम्परेचरला अशी आपल्याला प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतो पा. देन दिस रिॲक्शन्स ऑल्सो टेक्स प्लेस ॲट हाय टेम्परेचर. याला जर आपण हाय टेम्परेचरला जर रिॲक्शन घडवत असाल नियर अबाउट 373 केल्विन टेम्परेचर तर त्यावेळेस आपल्याला काय मिळेल पा, दे कॅन यूज द पॅरा सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट. तो तुम्हाला काय देऊ शकतो, हा पॅरा सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट आपल्याला देऊ शकतो पा. यालाच आपण काय म्हणू, पॅरा हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड.
असा आपल्याला प्रोडक्ट आपल्याला मिळतो. आणि त्यात आणखीन लक्षात ठेवू शकता पहा, इथला हायड्रोजन आणि त्या H2SO4, इथं जर आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आपण जर घेतलात तर त्यापासून तुम्हाला काय मिळेल, इथला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि तिथं SO3H ग्रुप आपल्याला मिळतो. यालाच आपण काय म्हणतो पहा, पॅरा हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. आणि पुन्हा जर आपण याला हायर टेम्परेचर आपण दिला तर टेम्परेचर दिल्यानंतर पुन्हा तुम्हाला तो प्रोडक्ट काय तयार होऊ शकतो पहा, आर्थोचा पॅरा प्रोडक्ट आपल्याला मिळत असतो. म्हणून या रिॲक्शनचा मेजर प्रोडक्ट कोण असेल पहा, तर तो पॅरा सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट असतो. या रिॲक्शनलाच आपण काय म्हणायचं आहे पहा, सल्फोनेशन असं म्हटलं जातं. इतकी सिंपल रिॲक्शन आपल्याला, या रिॲक्शन बेन्झीन शिकवत असताना मी विथ मेकॅनिझम मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्या बेन्झीनमध्ये तुम्ही बघितलात तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं मेकॅनिझम मी तुम्हाला दिलेलं आहे. तर आता आपण नेक्स्ट रिॲक्शन आपण पाहणार आहोत, ज्याला आपण म्हणतोय पहा नायट्रेशन. तर थर्ड रिॲक्शन आपण पाहतो, ज्याला आपण नायट्रेशन असं म्हणू. तर थर्ड रिॲक्शनमध्ये आपण नायट्रेशन कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे पहा. थर्ड नायट्रेशन, नायट्रेशनसाठी आपण काय म्हणतोय पहा, हा HNO3 आपण उपयोगात आणतो, ज्यांच्यापासून आपल्याला मी असं लिहू शकतो, याला आपण काय लिहू शकता, HONO2 असं आपण लिहू शकता. याला आपण नायट्रेशन करण्यासाठी NO2 ग्रुप प्रोड्यूस करणाऱ्यांना आपण नायट्रेटिंग एजंट असं म्हणतो. आणि या नायट्रेशन करत असताना दिस रिॲक्शन्स इज डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रिक ॲसिड. ही रिॲक्शन कशावर डिपेंड असेल तर कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. जसं आपण सल्फोनेशन टेम्परेचरवर डिपेंड होती, हॅलोजिनेशन नेचर ऑफ सॉल्वंटवर डिपेंड होती, तशी आपल्याला नायट्रेशन ही कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. वेन द डायल्यूट HNO3 रिॲक्ट्स विथ द फिनॉल्स विच गिव्स द आर्थो अँड पॅरा सबस्टिट्यूटेड नायट्रोफिनॉल्स आणि दॅट इन विच द आर्थो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट इज द मेजर प्रोडक्ट. मग आपण पहिल्यांदा आपण काय म्हणू शकता पहा, रिॲक्शन विथ डायल्यूट HNO3. डायल्यूट HNO3 सोबत आपण रिॲक्शन केला तर त्यावेळेस आपल्याला काय मिळू शकतो पहा, वेन द फिनॉल्स विच अंडरगो द नायट्रेशन इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट HNO3 अँड H2SO4, dilute HNO3 and H2SO4 and then formation of two possible product. म्हणजे आपल्याला काय मिळतील, हा OH आणि हा NO2 असेल. आणि त्यानंतर तुम्हाला काय मिळेल पहा, दुसरा जो प्रोडक्ट असेल तर तो कोणता असेल तर हा पॅरा नायट्रोफिनॉल, हा तुमचा NO2 आपल्याला मिळतो. याला आपण पॅरा नायट्रोफिनॉल असं म्हणू. आणि हा तुमचा आर्थो नायट्रोफिनॉल असं म्हटलं जातं. तर हा जो असेल तर याच्यात एक गंमत आहे, हे लक्षात ठेवा. याच्यातला मेजर प्रोडक्ट कोणता असतो पहा, तर हा मेजर प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळतो. मेजर प्रोडक्ट कशामुळे असेल तर त्याचं कारण पण आपल्याला लक्षात येईल. बिकॉज विच फॉर्म द इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग अँड विच फॉर्म द चिलेट और एक सायक्लिक कंपाउंड्स अँड देअर फोर विच हॅव द more stable product and therefore they can obtaining large amount and therefore it is the major product. मग आपण असं म्हणतोय पहा, हे कशामुळे मेजर असेल, ड्यू टू इंट्रा मॉलिक्युलर H बॉन्डिंग. आता ती कशी होते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. चिलेशन हा शब्द तुम्हाला माहीत असावं की हा तुमचा हा OH असेल आणि हा तुमचा N डबल बॉन्ड O आणि हा कोऑर्डिनेट बॉन्ड O असेल. याला आपण NO2 ग्रुप म्हणतात. यांच्यामध्ये आपल्याला काय होते पहा, हायड्रोजन बॉन्डिंग होते. काय होते, H बॉन्डिंग. या एकाच मॉलिक्युल्समध्ये जर तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग होत असेल तर त्याला आपण काय म्हणताय, इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो. आणि असा जर सायक्लिक कंपाऊंड बनत असेल तर त्याला चिलेट्स म्हणतात. आणि या प्रोसेसला आपण चिलेशन म्हणतो. आणि याची स्टेबिलिटी कधी आपल्याला जास्त असते कुणापेक्षा, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगपेक्षा. आणि म्हणून आपण ड्यू टू द इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग द आर्थोनायट्रोफिनॉल इज द मेजर प्रोडक्ट. कारण फिनॉलमध्ये जर आपण पॅरा पोझिशनचा जर फिनॉल आपण घेतला तर हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला होण्यासाठी पहा, हा O आणि हा तुमचा O असेल आणि हा तुमचा OH असेल. याला आपण काय म्हणू, पॅरा नायट्रोफिनॉल असं आपण त्यांना म्हणू शकता. बरोबर आहे. पण याच्यासोबत ही बॉन्डिंग होणे हे पॉसिबल नाही. त्याला बॉन्डिंग जर करायची असेल तर दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये, म्हणजेच हा तुमचा H, हा O, हा तुमचा काय असेल पहा बेन्झीन रिंग
आणि याच्यामध्ये आपल्याला काय होईल पहा, N डबल बॉन्ड O आणि हा कोऑर्डिनेट बॉन्ड, याच्यामध्ये आपल्याला बॉन्डिंग होऊ शकते, बरोबर आहे. म्हणजेच हे काय झाले, दोन वेगळे मॉलिक्युल्स आपल्याला रिक्वायर्ड असतील. याला आपण म्हणतो इंटरमॉलिक्युलर, याला म्हणतो इंटरमॉलिक्युलर एच बॉन्डिंग, बरोबर आहे. आणि इंटरमॉलिक्युलर एच बॉन्डिंगपेक्षा इंट्रामॉलिक्युलर बॉन्डिंगपासून चिलेशन आपल्याला मिळतो आणि त्यामुळेच आपल्याला या रिॲक्शनचा मेजर प्रोडक्ट हा ऑर्थोनायट्रोफिनॉल आपल्याला पाहायला मिळत असतो. लक्षात येते. तर हे एक त्याचं रिझन आपल्याला त्याच्यामध्ये माहीत असावं. नेक्स्ट आपण पुढं पाहता रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. जर आपण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडचा जर उपयोग केला तर काय प्रकार घडतो तोही आपण लक्षात घेऊ पहा. तर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड which can use the any 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल दॅट इज द पिक्रिक ॲसिड आणि तो येलो प्रिसिपिटेट आपल्याला तो देतो आणि त्याचा प्रिपरेशन आपण त्याचा उपयोग आपण अँटीसेप्टिक म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो आणि तो एखाद्या काय म्हणतो आपण त्याला, तर फील्डमध्ये कोणत्याही एखाद्या फील्डमध्ये आपण एक ड्रग्स म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकता पहा. तर तो कधी मिळेल आपल्याला, तर तो आपल्याला मिळतो पहा एखाद्या फिनॉलसोबत जर आपण नायट्रिक ॲसिड HNO3 हा कॉन्सन्ट्रेटेड असेल आणि प्लस तुमचा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 असेल, यालाच आपण काय म्हणू शकता पहा, नायट्रेटिंग एजंट असं म्हणतात. आणि त्यापासून तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर तो प्रोडक्ट आपल्याला काय मिळू शकतो, हा OH, हा NO2 असेल आणि हा NO2 असेल. तर याला आपण म्हणतो 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल, यालाच आपण पिक्रिक ॲसिड हे तुम्हाला विचारलं होतं पहा. तर त्यानुसार तुम्हाला याची माहिती असावी. आणि इथं तुम्हाला काय असेल पहा, 3 वॉटर मॉलिक्युल्स आपल्याला मिळतात. तर याचे आपल्याला येलो प्रिसिपिटेशन आपल्याला पाहायला मिळतं पहा. तर हे पिक्रिक ॲसिड आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत फिनॉलची रिॲक्शन केल्यानंतर नायट्रेशन अशा पद्धतीनं घडत असतं. हे नायट्रेशनबद्दल आपल्याला माहिती असावी पहा. नेक्स्ट आता पुढं आपण पाहणार आहात पहा. पुढं जर आपण बघितलात तर त्याच्यानंतर आपण पाहणार आहात जी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असेल तर ती रिॲक्शन जी असेल तर याला आपण फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन असं आपण त्यांना म्हणतो. आणि फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन आणि असायलेशन अशा दोन रिॲक्शन आपण जर डिस्कशन करत असाल तर त्यामध्ये असायलेशन हा प्रकार आपल्याला कोल्बेज रिॲक्शनमध्ये येणारच आहे किंवा असायलेशन आपण का करत नाही याच्यावर मी थोडी चर्चा करणारच आहे. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा, फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन. तर फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन कोणाला म्हणतो, हायड्रोजन आयटम ऑफ बेन्झीन रिंग रिप्लेस बाय द अल्किल ग्रुप ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज द अल्कायलेशन. मग अल्कायलेशनसाठी आपल्याला रिएजंट जो असेल तर याला आपण AlCl3 हा कॅटॅलिस्ट असेल आणि इथे एखादा अल्किल हलाइड आपण घेऊ शकता, बरोबर आहे. अल्कायलेटिंग एजंट्स म्हणून कोण असेल, अल्किल हलाइड. आणि इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 लेविस ॲसिड प्रेझेन्स असताना अल्कायलेशन हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो पहा. म्हणजेच आपण रिॲक्शन करत असताना हा तुमचा फिनॉल असेल, या फिनॉलसोबत जर आपण एखादा मिथिल आयोडाईड घेतला इन प्रेझेन्स तुमचा AlCl3 असेल, यांच्यासोबत रिॲक्शन केला तर हा तुमचा हायड्रोजन आयटम आणि हा आयोडीन कंबाईन होतो आणि त्यापासून तुम्हाला तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर याला आपण काय म्हणू शकता, OH आणि हा तुमचा CH3 असेल, बरोबर आहे. यालाच आपण ऑर्थोमिथिल फिनॉल असा आपण त्यांना म्हणू शकता. दुसरा पॉसिबल प्रोडक्ट कोणता असेल तर हा तुमचा OH ग्रुप असेल आणि याला आपण म्हणतो CH3. याला आपण पॅरामिथिल फिनॉल असं म्हटलं जातं. मग हे याच्यातला मेजर प्रोडक्ट कोणता असेल तर हा मेजर प्रोडक्ट आपल्याला मिळतो आणि हा तुमचा मायनर प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळत असतो. याच रिॲक्शनला आपण अल्कायलेशन असं म्हटलं जातं. लक्षात येते. तर हे अल्कायलेशनबद्दल आपल्याला माहिती असावी. आता नेक्स्ट रिॲक्शन आपण जे पाहतो ज्याला आपण कपलिंग रिॲक्शन असं म्हणतात. काय म्हणतो आपण, तर कपलिंग रिॲक्शन. तर कपलिंग रिॲक्शनमध्ये आपण काय पाहता पहा, जर आपण याचा असायलेशन केला, असायलेशन मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय पहा, असायलेशन जर करायचं असेल तर त्यावेळेस आपण नेमकं काय करतोय पहा, हा तुमचा OH ग्रुप असेल, याच्यासोबत आपण एखादा CH3C डबल बॉन्ड OCl असा जर आपण घेतला तर त्यावेळेस तुम्हाला इथला हायड्रोजन आयटम रिप्लेस होणं अपेक्षित आहे. पण इथला हायड्रोजन रिप्लेस न होता मोर ॲसिडिक हायड्रोजन कोणता असतो, OH ग्रुप जवळचा असतो. त्यामुळे इथला हायड्रोजन आयटम आणि इथला हायड्रोजनपैकी हा हायड्रोजन आयटम इझिली रिप्लेस
इरेसेबल होतो आणि त्यामुळं आपल्याला इथं ॲसिटोफिनोन आपल्याला तयार होतो. हा O हा तुमचा C डबल बॉन्ड O हा CH3 आणि प्लस हा तुमचा काय तयार होईल पहा HCl बनतो. बरोबर आहे. आणि म्हणून आपण काय म्हणू शकता, असायलेशन होत असताना बेन्झिन रिंग इन्व्हॉल्व करत नाही, तर त्यावेळेस आपल्याला तिथं H पॉझिटिव्ह आयन जो असेल, मी तुम्हाला बेन्झॉयलेशन स्कॉटन बाउमन रिॲक्शन याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून याच्यामध्ये आपण जशी अल्कायलेशन पाहिलात तशी ही असायलेशन आपण करू शकत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा, लक्षात राहील. मग आता बघा पुढं आपण जर पाहिलात तर याच्यानंतर आपण तर आता कपलिंग विथ बेन्झीन डायझोनियम साल्ट. आता ही एक रिॲक्शन आपल्याला वेगळ्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळेल. पहा अशा कपलिंग रिॲक्शन तुम्ही अमाईनमध्ये पण पुन्हा पुढे चालून किंवा बेन्झीन डायझोनियम साल्टमध्ये पण आपण पुन्हा डिस्कस करणार आहात. तिथं फिनॉलशी संबंधित आहे ती रिॲक्शन आहे. तो ऑरेंज डाईज आपल्याला मिळतो आणि तोच आपल्याला प्रोडक्ट डाईज म्हणून त्याचा उपयोग केला जातो. आणि ज्यावेळेस आपण बेन्झीन डायझोनियम क्लोराईड आपण जर घेतलात, हा तुमचा बेन्झीन आहे, त्यानंतर N ट्रिपल बॉन्ड N आणि हा तुमचा काय असेल पहा Cl, याला आपण काय म्हणू पहा तर बेन्झीन डायझोनियम क्लोराईड असं म्हणतात. आणि या बेन्झीन डायझोनियम क्लोराईडसोबत आपण कुणाची रिॲक्शन केलात, फिनॉलची. फिनॉल म्हटल्यानंतर आपण काय लिहिता, हा बेन्झीन रिंग आहे, हा तुमचा OH ग्रुप असेल. बरोबर आहे. याच्या जवळचा पॅरा पोझिशनचा जो हायड्रोजन आयटम असेल तर हा हायड्रोजन आयटम हा मोर ॲक्टिव्ह असतो आणि त्यामुळे इथला तुमचा काय असेल पहा हा HCl आपल्याला बाहेर पडतो. आणि HCl बाहेर पडल्यानंतर तुम्हाला एक कपलिंग प्रोडक्ट आपल्याला मिळतो. तो प्रोडक्ट कोणता असेल बघा, हा N डबल बॉन्ड N हा तुमचा बेन्झीन रिंग असेल, हा तुमचा OH ग्रुप असेल. तर यालाच आपण काय म्हणतोय पहा 4 हायड्रॉक्सी, हा 4 हायड्रॉक्सी. बरोबर आहे. 4 हायड्रॉक्सी डायझो बरोबर आहे. आणि हे पुन्हा बेन्झीनला जोडलेले आहेत म्हणून आपण याला काय डायझो बेन्झीन असं म्हणतो. आणि हा जो असेल तर हा ऑरेंज डाईज आपल्याला तयार होतो, हे लक्षात ठेवा. ऑरेंज कलरचा हा कपलिंग होतो. कपलिंग होत असताना याच्याजवळचा Cl आणि इथला H कंबाईन होतात, तर त्यापासून तुम्हाला कपलिंग होऊन हा प्रोडक्ट आपल्याला फॉर्मेशन होत असतो. आणि ही रिॲक्शन आपल्याला अल्कोहोल दाखवत नाही, फिनॉलच दाखवू शकतो. आणि म्हणून आपण या रिॲक्शनचा उपयोग फिनॉल्स आणि अल्कोहोल यांच्यामध्ये डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकता. ही गोष्ट आपल्याला माहीत असावी. तर याचाही उपयोग आपण करू शकतो. राईट. नेक्स्ट पहा, पुढं आपण जी रिॲक्शन पाहणार आहात तर ती नेम रिॲक्शन आहेत. या 2 नेम रिॲक्शन तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. तर ती कोल्बेज रिॲक्शन आणि दुसरी रायमंड टायमन रिॲक्शन, अशा 2 रिॲक्शन आहेत. त्या फार इम्पॉर्टंट आहेत कारण बऱ्याच वेळेस तुम्हाला रायमंड टायमन रिॲक्शनवर क्वेश्चन विचारलेला आहे. फार मेकॅनिझम सहित आपण डिस्कशन करू पहा. तर त्यामध्ये आपण काय डिस्कशन करता, सुरुवातीला आपण काय पाहतोय, कोल्बेज रिॲक्शन आपण डिस्कस करू. तर कोल्बेज रिॲक्शन आपल्याला काय सांगते त्याबद्दल बघू. Kolbe's reaction, when any phenols which can heated in presence of carbon dioxide at 400 Kelvin temperature, which form the sodium phenoxide with carboxylic acid group, that is the formation of intermediate, and then which undergo the hydrolysis and formation of corresponding salicylic acid. त्यांच्यापासून आपल्याला सॅलिसिलिक ॲसिड आपल्याला बनतो आणि त्याच रिॲक्शनला आपण कोल्बेज रिॲक्शन असं म्हटलं जातं. आता फार सिंपल रिॲक्शन आहे, ते लक्षात घेऊ आपण. जर आपण एखाद्या फिनॉलला, हा तुमचा फिनॉल आहे, या फिनॉलसोबत जर आपण पहिल्यांदा बेस प्रेझेन्स असताना म्हणजेच NaOH प्रेझेन्स असताना जर आपण CO2ची आपण जर रिॲक्शन केलात तर आपल्याला काय प्रकार घडतो, तर त्या ॲट 400 केल्विन टेम्परेचर त्यापासून मी फायनल प्रोडक्ट आपला लिहितो आणि तो मिळतो तो सॅलिसिलिक ॲसिड फॉलोड द हायड्रोलिसिस. हा तुमचा सॅलिसिलिक ॲसिड आपल्याला तयार होत असतो. आता ही रिॲक्शन कशी होते बघा. पहिल्यांदा आपण काय म्हणू पहा, हा तुमचा जो फिनॉल असेल तर या फिनॉलसोबत पहिल्यांदा बेस
रिॲक्ट होतो आणि तुम्हाला माहिती आहे मी सोडियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन फिनॉलसोबत होते, हे ॲसिडिक नेचरमध्ये आपण बघितलात आणि त्यापासून तुम्हाला काय तयार होतो पा, तर हा तयार होणारा कंपाऊंड जो असेल तर ONA आणि हा रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल आपल्याला बनतो, राईट. नेक्स्ट आता पुढे काय होईल, तर याच्यासोबत आपण CO2ची आपण रिॲक्शन केलात, CO2ची रिॲक्शन केलात तर हा तुमचा इलेक्ट्रोफिल जो असेल तर तो इलेक्ट्रोफिल या कार्बन आयटमवर अटॅक करतो आणि त्यापासून तुम्हाला काय मिळतो पहा, तर यांच्यापासून आपल्याला तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर हा ONA हा COONA आपल्याला बनतो, बरोबर आहे. आणि त्यानंतर पहा पुन्हा जर आपण ॲसिड हायड्रोलिसिस आपण केला इन प्रेझन्स ऑफ ॲसिड तर आपल्याला काय प्रकार घडतो पहा, तर वॉटर मॉलिक्यूलसोबत रिॲक्शन होत असताना हा तुमचा HOH हा तुम्हाला काय होईल पहा, तर हा हायड्रोजन आयटम कुठं जाईल, तर या ठिकाणी जाईल आणि त्यानंतर तुम्हाला काय असेल पहा तयार होणारा प्रोडक्ट जो असेल तर हा तुमचा OH ग्रुप आणि हा तुमचा COOH ग्रुप असेल, यालाच आपण काय म्हणतोय पहा, सॅलिसिलिक ॲसिड. या पद्धतीने आपल्याला कोलबेज रिॲक्शन आपल्याला घडत असते, कळतं का. तर कोलबेज रिॲक्शनमध्ये आपल्याला फिनॉलपासून सॅलिसिलिक ॲसिड बनवण्यासाठी इन प्रेझन्स ऑफ बेस द रिॲक्शन विथ कार्बन डायऑक्साईड ॲट 400 केल्विन टेम्परेचर फॉर्मेशन ऑफ सॅलिसिलिक ॲसिड, दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज द कोलबेज रिॲक्शन. तर असा आपण ह्या स्टेप वाईज जरी बघितलात आणि अशी जरी रिॲक्शन बघितलात, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे या स्टेप वाईज रिॲक्शनमध्ये, आणि स्टेप वाईज रिॲक्शन केलात की या रिॲक्शनला आपण काय म्हणू पहा, कोलबेज रिॲक्शन असं आपण त्यांना म्हणू शकता पहा. जर समजा याच्यात जर आपण एखादा CO2च्या ऐवजी आपण जर एखादा असायलेटिंग एजंट्स आपण उपयोगात आणलात आणि असायलेटिंग एजंट जर उपयोगात आणलात तर त्यावेळेस आपल्याला काय प्रकार घडत असतो तेही आपण लक्षात घेऊ पहा. तर एखादा तयार झालेला जो सॅलिसिलिक ॲसिड असेल यांचं असायलेशन करा, त्यांच्यापासून ॲस्प्रिन आपल्याला मिळत असतो आणि त्या ॲस्प्रिनचा उपयोग आपण मेडिसिनल ड्रग्स म्हणून आपण त्याचा उपयोग करतो. बघा आता सॅलिसिलिक ॲसिडचं असायलेशन आपण करू, बरोबर आहे. तर सॅलिसिलिक ॲसिड कसा आहे, तर तो कोलबेजपासून आपल्याला बनला आणि याचं फार इम्पॉर्टंट आहे, तर हा तुमचा OH आणि हा COOH असेल, याला आपण सॅलिसिलिक ॲसिड असं म्हणू, बरोबर आहे. याच्यासोबत जर आपण एखादा CH3C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3, याला आपण ॲसिटिक अनहायड्राईड असं म्हणतो, याला काय म्हणू आपण, ॲसिटिक अनहायड्राईड आणि इन प्रेझन्स तुमचा पिरिडीन आपण घेतलात किंवा सोडियम साल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड आपण घेतलात तरी चालेल. मग आता काय होईल पहा, तर इथला हायड्रोजन आयटम आपल्याला निघतो आणि इथला हायड्रोजन आयटम आपल्याला निघू शकतो, बरोबर आहे. तर आता पहा याच्यापासून आपल्याला हायड्रोजन कुणापासून लवकर निघेल, तर या कार्बॉक्झिलिक ॲसिडपासून, कारण तो मोर ॲसिडिक असतो आणि तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर हा तुमचा प्रोडक्ट आपल्याला मिळतो, हा OH ग्रुप असेल आणि त्यानंतर C डबल बॉन्ड O हा O आणि हा CH3 असा आपल्याला बनेल आणि त्यानंतर तुम्हाला जो तयार होणारा प्रोडक्ट असेल यालाच आपण काय म्हणतोय पहा, ॲस्प्रिन. हा ॲस्प्रिन हा प्रोडक्ट आपल्याला ड्रग्स आपल्याला फॉर्मेशन होतो, ॲसिटिक ॲसिड आपल्याला बाहेर पडत असतो. तर याच्यापासून आपल्याला काय मिळेल पहा, ॲस्प्रिन आपल्याला मिळतो. ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. तर या पद्धतीने आपण असायलेशन करा, त्यापासून तुम्हाला ॲस्प्रिन आपल्याला फॉर्मेशन होत असतो. आता आणखीन एक ॲडिशनल रिॲक्शन तुम्ही लक्षात ठेवा पहा, फिनिल सॅलिसिलेट हा प्रोडक्ट आपल्याला कसा बनतो त्याबद्दल आपण चर्चा करू. तर फिनिल सॅलिसिलेट त्यालाच आपण सॅलॉल असं म्हटलं जातं. आता बघा हा जो तुमचा हा OH ग्रुप फिनॉल असेल, याची जर आपण रिॲक्शन कुणासोबत केला तर सॅलिसिलिक ॲसिडसोबत केला, म्हणजेच आपण याच्यासोबत रिॲक्शन कुणाची करू तर सॅलिसिलिक ॲसिडची, हा COOH असेल, बरोबर आहे. आणि याच्यासोबत आपण रिॲक्शन करत असताना POCl3 आपण घेतला तर त्यापासून आपल्याला काय मिळतो पहा, तर याच्याजवळचा आपल्याला काय असेल पहा, फिनॉल जो असेल तर या फिनॉल्समधला तो इथला हायड्रोजन आयटम, म्हणजे इथला हायड्रोजन आयटम आणि इथला OH ग्रुप रिमूव्ह होतो आणि त्यापासून तुम्हाला काय बनतो पहा, तर हा फिनिल सॅलिसिलेट आपल्याला बनतो. हा OH ग्रुप, हा C डबल बॉन्ड O हा C6H5 आपल्याला बनतो आणि त्यापासून तुम्हाला हा वॉटर मॉलिक्यूल आपल्याला बाहेर पडतो. यालाच आपण फिनिल सॅलिसिलेट किंवा याला आपण सॅलॉल असं म्हटलं जातं. काय म्हणतो आपण याला, सॅलॉल असं म्हणतात. लक्षात येते.
जर आपण एखादा ऑइल विंटर ग्रीन असा तुम्हाला एक सबस्टन्स आपल्याला बनतो, त्याला आपण काय म्हणतो, मिथिल सॅलिसिलेट असं म्हणतो. जर याच्यासोबत या सॅलिसिलिक ॲसिडसोबत जर आपण CH3OH याची जर आपण रिॲक्शन केला तर याला आपण काय म्हणतोय बघा, काय तयार होईल इथं फक्त OH ग्रुप आणि हा तुमचा COOCH3 आपल्याला मिळतो. याला आपण मिथिल सॅलिसिलेट हा तयार होतो आणि यालाच आपण काय म्हणतोय पहा, ऑइल विंटर ग्रीन याला म्हणतात. तुम्हाला कधी प्रश्न विचारला तर ऑइल विंटर ग्रीन म्हटलं तर कोण असेल, मिथिल सॅलिसिलेट असेल. तो कसा तयार होतो, मिथिल अल्कोहोलची रिॲक्शन कुणासोबत केलात तर एखाद्या सॅलिसिलिक ॲसिडसोबत केल्यानंतर. तर असे एक आपण या कोलबेज रिॲक्शनचे हे ॲप्लिकेशन पण आपण लक्षात ठेवायचे आहेत. एक तर त्याचा उपयोग आपण कोलबेज रिॲक्शनचा उपयोग फिनॉलपासून सॅलिसिलिक ॲसिड बनवण्यासाठी, सॅलिसिलिक ॲसिडचा उपयोग कशासाठी केला तर एक ॲस्प्रिन बनवण्यासाठी. ॲस्प्रिन हा मेडिसिनल ड्रग्स आहे आणि त्याचबरोबर आपण काय म्हणतो, सॅलॉल. हा सॅलॉल जो असेल तर इंटेस्टायनल इन्फेक्शन आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी जो ड्रग्स वापरला जातो त्याला आपण सॅलॉल म्हणतात. आणि जर आपण हा मिथिल सॅलिसिलेट कधी मिळतो, मिथिल अल्कोहोलसोबत सॅलिसिलिक ॲसिडची रिॲक्शन केला तर तुम्हाला ऑइल विंटर ग्रीन हा एक तुम्हाला काय मिळतो पहा, तर अँटीसेप्टिक आपल्याला प्रोडक्ट आपल्याला मिळत असतो. तर असे आपल्याला हे कोलबेज रिॲक्शन आणि त्याचे ॲप्लिकेशन आपल्याला माहीत असावेत, लक्षात राहील. नेक्स्ट आपण पाहणार आहात ज्याला आपण म्हणतो रायमंड टायमंड रिॲक्शन असं आपण त्याला म्हणतात. तर नेक्स्ट रिॲक्शन जर पाहिला ही फार महत्त्वाची रिॲक्शन आहे, तुम्ही नीट लक्षात ठेवा, बरोबर आहे. रायमर काय म्हणायचे ते म्हणा, रायमंड टायमंड रिॲक्शन असं म्हणतो. तर हा रायमंड टायमंड रिॲक्शन आपल्याला काय म्हणते त्याबद्दल आपण चर्चा करू शकता. पहा, वेन द एनी दोन पद्धतीने आपण ही रिॲक्शन करणार आहात, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो वेन फिनॉल्स रिॲक्ट्स विथ द क्लोरोफॉर्म अँड विच गिव्स द एनी सॅलिसाल्डिहाइड. दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज द रायमंड टायमंड रिॲक्शन. फार सिम्पल रिॲक्शन आहे. तर ती रिॲक्शन कशी होते आणि त्याचं मेकॅनिझम काय होतं याच्यावर आपण चर्चा करू. पहा, तर सुरुवातीला मी तुम्हाला असं म्हणतोय, हा तुमचा काय असेल, फिनॉल. या फिनॉलसोबत जर आपण क्लोरोफॉर्मची रिॲक्शन आपण केलं, बरोबर आहे. क्लोरोफॉर्म तुम्हाला माहिती आहे CHCl3, याला आपण काय म्हणतो, क्लोरोफॉर्म असं म्हटलं जातं. इन प्रेझन्स ऑफ बेस काय असेल तुम्हाला, इन प्रेझन्स ऑफ बेस म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. कशासाठी, याला ॲक्टिवेट करण्यासाठी, याचं सोडियम फिनॉक्साईड बनवण्यासाठी आपण बेसचा आपण उपयोग करत असतो. आणि याला आपण 380 केल्विन टेम्परेचर आपण जर देत असाल आणि हायर प्रेशर आपण अप्लाय करत असाल तर त्यापासून आपल्याला मिळणारा जो प्रोडक्ट असेल तर तो प्रोडक्ट आपल्याला कसा बनतो याच्यावर आपण थोडी चर्चा करू. पहा, हा तुमचा OH ग्रुप असेल. इथं अगोदर तुम्हाला Na तयार होईल पण तुम्हाला तयार होणारा फायनल प्रोडक्ट तुमचा CHO आपल्याला मिळतो. यालाच आपण सॅलिसाल्डिहाइड, याला आपण काय म्हणतो, सॅलिसाल्डिहाइड आपल्याला हा प्रोडक्ट आपल्याला फॉर्मेशन होत असतो. आता ही रिॲक्शन कशी होते बघा. पहिल्यांदा आपल्याला काय होईल पहा, तर हा फिनॉल आहे, बरोबर आहे. हा फिनॉल याच्यासोबत सोडियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन होईल. त्यापासून तुम्हाला काय बनेल पहा, तर इथं तुम्हाला एक्सेस अमाऊंटमध्ये उपयोगात आणावं लागेल. हा तुमचा ONA बनला, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला काय होईल पहा, तर याच्यासोबत आपण एखादा CHCl3 याचा उपयोग केलात, मग काय होईल तुम्हाला, हा जो CHCl2 हा जो असेल तर तो प्रोडक्ट आपल्याला CH2Cl2 या डायक्लोरोकार्बिन या कार्बिन रिएजंटमुळे घडत असते आणि तयार होत असताना हा तुमचा ONA आणि हा CHCl2 असा आपल्याला मिळतो, बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढं आपल्याला काय प्रकार घडतो पहा, याच्यासोबत एक्सेस अमाऊंट ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड याचे जर 2 मॉलिक्यूल आपण घेतलात तर या Clला रिप्लेस करतो. मी तुम्हाला समजण्यासाठी इथे एक Cl असेल, इथे एक Cl असेल, काय बनेल पहा, तर Na हा CH हा OH ग्रुप असेल, हा OH ग्रुप असेल, हा अनस्टेबल राहणार आहे. अनस्टेबल जर राहत असेल तर पुन्हा काय होईल तुम्हाला, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. म्हणजेच तुम्हाला काय तयार होईल, CH डबल बॉन्ड O, म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा, सॅलिसाल्डिहाइड.
हा ONA आणि त्यानंतर तुमचं तयार होतो CHO, बरोबर आहे. हा CH आणि इथला शिल्लक राहिलेला ऑक्सिजन म्हणजेच हा अल्डिहाइड ग्रुप आणि याचा आपण हायड्रोलिसिस ॲसिडसोबत रिॲक्शन करा, ॲसिडिफाईड करा म्हणजेच आपल्याला काय बनेल सॅलिसाल्डिहाइड. हा OH ग्रुप असेल आणि हा CHO ग्रुप असेल. तर असा तुमचा हा सॅलिसाल्डिहाइड मिळण्यासाठी अशा पद्धतीच्या आपल्याला स्टेप्स आपल्याला पाहायला मिळतात. या रिॲक्शनलाच आपण काय म्हणतोय पहा रायमंड टायमन रिॲक्शन असं म्हटलं जातं, बरोबर आहे. याला आपण RT रिॲक्शन असे म्हणतात. तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पहिल्यांदा काय झालं, सोडियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन फिनॉलसोबत झाली, सोडियम फिनॉक्साईड मिळाला. सोडियम फिनॉक्साईड आल्यानंतर तुम्हाला काय मिळेल क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्मची रिॲक्शन होताना याच्यातला तुम्हाला काय असेल पहा Cl निघून गेला आणि Cl निघून गेल्यानंतर तुम्हाला काय मिळेल CHCl2 मिळाला, बरोबर आहे. आणि CHCl2 मिळाला की याचा आपण हायड्रोलिसिस आपण करणार आहात. हायड्रोलिसिस केलात की Cl रिप्लेस होतो, त्या ठिकाणी 2 OH ग्रुप आले आणि तुम्हाला माहिती आहे 2 OH ग्रुप एकाच कार्बनवर जास्त काळ टिकत नाहीत म्हणून सेल्फ डिहायड्रेशन झालं. डिहायड्रेशन केल्यानंतर तुम्हाला रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल मिळाला. वॉटर मॉलिक्यूल मिळाल्यानंतर तुम्हाला अल्डिहाइड ग्रुप मिळाला. पुन्हा याचा ॲसिडिफाईड करा आणि त्यापासून तुम्हाला काय मिळतो सॅलिसाल्डिहाइड आपल्याला फॉर्मेशन होत असतो. याच रिॲक्शनला आपण काय म्हणतो रायमंड टायमन रिॲक्शन असं म्हटलं जातं. लक्षात येते. आता पहा या रिॲक्शनचं मी मेकॅनिझम तुम्हाला सांगतोय. ते मेकॅनिझम काय असेल ते आपण लक्षात घेऊ. पहा आता याच्यातले रिएजंट आपल्याला माहिती झालेत. रिएजंट कोणते कोणते सांगितले तुम्हाला. जर एक क्लोरोफॉर्म आहे आणि दुसरा सोडियम हायड्रॉक्साईड. मग आता पहा हा तुमचा सोडियम हायड्रॉक्साईड आहे, याच्यासोबत आपण CH हा Cl3, बरोबर आहे. याला आपण क्लोरोफॉर्म म्हणू, क्लोरोफॉर्म, बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय असेल पहा की हा तुम्हाला जो OH ग्रुप असेल तर तो काय करतो इथल्या ॲसिडिक हायड्रोजनला आपल्याला काय करतो पहा रिमूव्ह करतो. मग मिळाला काय तुम्हाला CCl3 हा निगेटिव्ह प्लस H2 आपल्याला बाहेर पडला, बरोबर आहे. हा वॉटर मॉलिक्यूल आपल्याला बाहेर पडला. मग सोडियम त्या फिनॉलच्या ऑक्सिजनला कंबाईन होत असतो. पण हा जो असेल तर याच्यापासून आपल्याला काय होतं पहा तर एक तुम्हाला Cl निघून जातो आणि Cl निघून गेल्यानंतर हा Cl हा तुमचा न्यूट्रल स्पेसिस तयार होतो आणि न्यूट्रल स्पेसिस म्हणजे त्याला डायक्लोरोकार्बिन असं म्हणतात. डायक्लोरोकार्बिन आणि प्लस Cl निगेटिव्ह आयन्स आपल्याला बनतो, राईट. मग आता मला इथं सांगायचं आहे हा इंटरमिडिएट आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला होता द रायमंड टायमन रिॲक्शन्स आर टेक्स प्लेस बाय इन्व्हॉल्विंग द फॉर्मेशन ऑफ इंटरमिडिएट. तर तो कोणता असेल डायक्लोरोकार्बिन असेल, हे लक्षात ठेवा. हा तुमचा काय असेल पहा इलेक्ट्रोफिल. कार्बिन्स मी तुम्हाला शिकवलेले आहेत पहा. कार्बिन्स हा इलेक्ट्रोफिल म्हणूनच काम करत असतो. मग आता पहा याची रिॲक्शनमध्ये पहिल्या स्टेपमध्ये काय होतं आहे पहा. हा तुमचा OH ग्रुप आहे. याच्यासोबत जर आपण CCl2ची रिॲक्शन आपण केलात तर आपल्याला काय होईल तर हा इलेक्ट्रॉन पेअर इथे येतो, बरोबर आहे. आणि तयार होणारा जो स्पेसिस असेल तर तो काय मिळेल तुम्हाला हा तुमचा हा निगेटिव्ह. आपण इथं जर निगेटिव्ह आपण घेतलात तर त्यावेळेस आपल्याला काय मिळेल पहा तर इथं तुमचा O निगेटिव्ह, इथं तुमचा असलेला हायड्रोजन आणि याला जोडलेला Cl आणि हा Cl, बरोबर आहे. मग आता पुढं काय होतं आहे पहा याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल तर हा तुमचा डबल बॉन्ड आपल्याला असा मिळतो. नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय प्रकार घडतो ते आपण लक्षात घ्या. पुढं आपल्याला काय घडणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय होईल इथले इलेक्ट्रॉन जेव्हा इथं येतील तेव्हा तुम्हाला इथले इलेक्ट्रॉन इथं येतील, बरोबर आहे. मग आता आपल्याला काय मिळेल पहा याच्यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल की हे हायड्रोजन जो असेल तर तो हायड्रोजन याला कंबाईन होतो आणि तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर तो काय असेल हा डबल बॉन्ड तयार झाला. इथं तुम्हाला ऑलरेडी होता, इथं होता, हा डबल बॉन्ड O बनला आणि त्यानंतर तुम्हाला काय मिळेल पहा CH हा Cl आणि हा Cl आपल्याला बनवला, बरोबर आहे. मग पुन्हा आपण काय म्हणू शकता हे इलेक्ट्रॉन आपल्याला त्याच्याकडे जाऊ शकतात. मग आपण याचा रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण काय लिहू शकतो हा O निगेटिव्ह, त्यानंतर हा CH हा Cl आणि हा Cl, बरोबर आहे. मग आता काय असेल पहा याच्यासोबत आपण काय करणार आहात सोडियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन करणार आहात. सोडियम हायड्रॉक्साईड म्हटलं की तिथं काय येतो OH ग्रुप पुन्हा काय होईल त्याचं डिहायड्रेशन झाल्यानंतर काय मिळणार आहे अल्डिहाइड. मी डायरेक्टली इथं प्रोडक्ट लिहितोय पहा. हा तुमचा मिळणारा जो असेल तर हा OH आणि हा तुमचा CHO ग्रुप.
तर यामध्ये आपल्याला हा इंटरमिडिएट आपल्याला बनतो आणि त्यामध्ये आपल्याला ह्या पद्धतीनं मेकॅनिझम आपल्याला पॉसिबल आहे. तर असं आपण ह्या रायमन टायमन रिॲक्शनचं हे मेकॅनिझम आपण पाहू शकता, बरोबर आहे. आता पहा, जर आपण CHCl3 म्हणजे क्लोरोफॉर्म जर घेतला तर अल्डिहाइड तयार झाला, पण याचं ॲप्लिकेशन म्हणून जर बघितलात तर एखादा CCl4 घेतला म्हणजे कार्बन टेट्राक्लोराईड, म्हणजे याच्या घरातलाच माणूस घेतला, मग तो काय असेल तर त्याच्यापासून आपल्याला काय तयार होतो याच्याबद्दलही आपण चर्चा करू. तर हे मेकॅनिझम तुम्हाला कळलेलं असेल. नेक्स्ट आपण पुढं काय पाहतो, रिॲक्शन विथ कोल्बे. हीच रिॲक्शन आपल्याला पाहायची, त्याला रायमन टायमन रिॲक्शन बाय युजिंग द कार्बन टेट्राक्लोराईड बाय युजिंग CCl4. मग आता काय होईल पहा, सिंपल रिॲक्शन, त्याच्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं कोणती गोष्ट नाही. तर याच्यामध्ये हा OH ग्रुप असेल, याच्यासोबत CCl4 इन प्रेझन्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड अँड हीटेड ॲट 380 केल्विन टेम्परेचर. तर याच्यामध्ये काय होईल, तिथं तुम्हाला काय तयार झाला होता, तोच कार्बिनच तयार होणार इंटरमिडिएट, पण तयार होत असताना काय होणार आहे, इथं तुम्हाला काय होईल तर हा तयार होणारा प्रोडक्ट जो असेल तर हा OH, हा C डबल बॉन्ड C, हा तुमचा CCl आणि हा Cl, राईट. मग आता काय होईल, याचं हायड्रोलिसिस होईल. हायड्रोलिसिस म्हणजे NaOH सोबत रिॲक्शन होईल. मग आपल्याला काय प्रोडक्ट मिळेल, हा तुम्हाला OH ग्रुप आहे आणि इथं तुम्हाला OH आणि हा OH, बरोबर आहे. तो अनस्टेबल असेल, मग अनस्टेबल असेल तर काय होणार आहे, इथं रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. मग आपल्याला काय बनेल पहा, तुम्हाला प्रोडक्ट दिसतोय तर हा प्रोडक्ट आपल्याला मिळेल, हा OH ग्रुप आणि C डबल बॉन्ड O, हा OH. यालाच आपण सॅलिसिलिक ॲसिड असं आपण त्यांना म्हणतो. तर असा प्रोडक्ट आपण मिळतो. जर आपण क्लोरोफॉर्मसोबत रिॲक्शन केला तर सॅलिसाल्डिहाइड, जर कार्बन टेट्राक्लोराईडसोबत रिॲक्शन केला तर काय मिळतो तुम्हाला, सॅलिसिलिक ॲसिड आपल्याला मिळतो. याच रिॲक्शनला आपण रायमन टायमन रिॲक्शन असं म्हटलं जातं. तर या सर्व केमिकल रिॲक्शन्स आपण या फिनॉलच्या आपण संपवलेल्या आहेत. इथं फिनॉल हा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हा संपलेला आहे, म्हणजे या चॅप्टरमधला अल्कोहोल, फिनॉल. आता राहतो तो छोटासा ज्याला आपण इथर असं म्हणतो, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करू, राईट. धन्यवाद.